नमस्कार शेतकरी मंडळी, शेतकरी महाराष्ट्राचा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोळ्याच्या अमावस्याला जी फवारणी करणार आहोत त्या फवारणीसाठी दुकानदाराकडून कोणती औषधी खरेदी करण्यात आली ती औषधी आज मी आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। शेतकरी मित्रांनो, प्रोपेक्स सुपर सर्व शेतकरी फवारतातच, पण प्रोपेक्स सुपर व्यतिरिक्त कोणते असे औषध आहेत की आपल्या कपाशीला कडकपणा न येता अंडी नियंत्रण व आळी नियंत्रण देखील चांगल्या प्रकारे होईल। आणि ज्या शेतकऱ्यांची कपाशी आता 3, 3.5, 4 फुटापर्यंत गेली त्यांच्या देखील कमेंट्स आहेत की चमत्कार वापरू का, लिओसिन वापरू का, ताबोली वापरू का। तर शेतकरी मित्रांनो, या फवारणीमध्ये आपण असा एक पेस्टिसाइड वापरणार आहोत की ज्याने आपल्या कपाशीची वाढ देखील थांबेल आणि आपल्याला आणखी एक कार्य यामधून करताना बघायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण जे फवारणीमध्ये सांगितलं होतं की पोलीस, ज्यामध्ये की इमिडाक्लोप्रिड 40% प्लस फिप्रोनिल 40% घटक आहे, यामध्ये देखील तोच घटक आहे, फक्त प्राइसचा डिफरन्स आहे। त्यामुळे हे मार्शल हे कीटकनाशक ज्यामध्ये की फिप्रोनिल 40% प्लस इमिडाक्लोप्रिड 40% आहे, याचे प्रमाण प्रतिपंपासाठी 8 ते 10 ग्रॅम वापरणं गरजेचे आहे। कमी प्रमाणात जर थ्रिप्स माव्याचा अटॅक असेल तर तुम्ही 8 ग्रॅम प्रतिपंप याचा वापर करू शकता। शेतकरी मित्रांनो, जास्त प्रमाणात जर मावा थ्रिप्सचा अटॅक असेल तर आपण 10 ग्रॅम या कीटकनाशकाचा वापर नक्की करा। आता शेतकरी मित्रांनो, हे झालं कीटकनाशक। यासोबतच शेतकरी मित्रांनो, आपल्याला आपल्या कपाशीची वाढ जर खूप जास्त प्रमाणात झालेली वाटत असेल आणि काही प्रमाणात वाढ थांबून पाते धारणा जास्त करायची असेल, बोंड लवकर तयार करायचे असेल, तर आपण प्रोपिकोनोझॉल 25% जो घटक आहे ईसी फॉर्म्युलेशन मध्ये, हा टिल्ट मधला घटक आहे। याने आपल्या कपाशीची वाढ कमीत कमी 10 ते 12 दिवस थांबणार आणि पाते धारणा आणि बोंडात रूपांतर होण्यास मदत होणार। त्यामुळे आपण याचा वापर प्रतिपंपासाठी 20 ml करणार आहोत। याचा वापर केल्याने कपाशीची वाढ 10 ते 12 दिवसापर्यंत नक्कीच थांबणार आहे आणि पाते धारणा व बोंडात रूपांतर जास्त होणार आहे। शेतकरी मित्रांनो, 2 कार्य होणार। चमत्कारच्या जागी आपण याचा वापर करून बुरशीनाशकाचे कार्य देखील हे चांगल्या पद्धतीने करते आणि वाढ देखील थांबवते। हे एक बुरशीनाशकच आहे, पण याचे प्रमाण 15च्या जागी जर आपण 20 ml केले तर नक्कीच आपल्या कपाशीची वाढ थांबून आपल्याला फुलधारणा आणि बोंडात रूपांतर होण्यास मदत होणार आहे। त्यामुळे आपण टिल्ट मध्ये जो घटक आहे तो घटक यामध्ये आहे, तर आपण हे प्राइसच्या हिशोबाने आपण हे प्रोपिनेक्स हे इन्सेक्टिसाइड, ज्यामध्ये की प्रोपिकोनोझॉल 25% ईसी फॉर्म्युलेशन मध्ये आहे, तो आपण वापरणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता यानंतर आपण यामध्ये जे आळीनाशक वापरणार आहे ते आहे बॅराझाइड। आपल्या चॅनलवर तुम्ही बॅराझाइडचा व्हिडिओ बघितला असेल। बॅराझाइड एक उत्तम दर्जाचं आळी नियंत्रण करतं, ज्यामध्ये की नोवालुरान 5.25% प्लस इमामेक्टिन बेंझोएट 0.9% आहे। आता हे ब्रॉड स्पेक्ट्रम कीटकनाशक आहे आणि हे एक यामध्ये ट्रान्सलेमिनार ॲक्शन देखील आहे, म्हणजे पानाच्या वरून खालच्या बाजूला जाऊन देखील हे कीटकाला मारत असतं। आणि नोवालुरान जो घटक आहे हे एक IGR घटक आहे, जो की इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेटर आहे। म्हणजे काय, तर आपल्या पिकावरील जी कीड आहे, कीटक आहेत, जी अंडी घालणार आहेत किंवा पिलांना जन्म देणार आहे, त्याची ग्रोथ थांबून, म्हणजे जी अंडी घालणार ते अंड्यामधून पिलं निघणारच नाही, त्याला हे आधीच मारत असतं। कीटकाच्या अंडी घालण्याच्या आधीच त्या अंड्याचा नाश हे नोवालुरान करत असतं। त्यामुळे आपण या नोवालुरान 5.25% प्लस इमामेक्टिन बेंझोएट 0.9% SC फॉर्म्युलेशन मध्ये मिळणारं या कीटकनाशकाचा वापर आपण प्रोपेक्स सुपर च्या जागी करू शकता। जर आपली कपाशी कोवळी असेल, हिरवेगारपणा चांगला असेल, तर आपण प्रोपेक्स सुपर वापरू शकता, ते देखील या फवारणीमध्ये उत्तम कार्य करणार आहे। पण ज्या शेतकऱ्यांची अडचण आहे की ज्यांना वाटतं कपाशी खूप कडक होणार, त्यांच्यासाठी हा पर्याय एक खूप जबरदस्त आहे। किंवा आपण मेशी हे एक कीटकनाशक वापरू शकता, किंवा आपण कोरको हे एक कीटकनाशक वापरू शकता। तर याचे बॅराझाइडचे प्रमाण आपल्याला प्रतिपंपासाठी याला आपण 30 ml प्रतिपंप वापरणार आहोत। आता शेतकरी मित्रांनो, हे झालं आपलं 3, एक तर बुरशीनाशक प्लस वाढ थांबणार प्लस फिप्रोनिल इमिडाक्लोप्रिड, जे की आपल्या कपाशीवरील सर्व रस शोषण करणाऱ्या कीटकांचा सुपडा साफ करणार। त्यासोबत आपण आळीनाशक असं घेतलंय की आपल्या कपाशीवरील 100% आळीचं नियंत्रण मिळणारच आहे। पण शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, फवारणी जर महाग जात असेल तर फक्त 150-200 रुपयासाठी हे जे सिलिकॉन बेस स्टिकर आहे हे शेतकरी वापरत नाही। या सिलिकॉन बेस स्टिकरचा वापर नक्की करा।
कपाशीच्या पानावर पूर्णपणे औषध पसरण्याचं काम हे सिलिकॉन बेस स्टिकर करत असतं। त्यामुळे याचा वापर आपल्याला प्रतिपंपासाठी फक्त 5 ml करायचा आहे। याचा वापर नक्की करा। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या शेतकरी महाराष्ट्राचा या चॅनलला आपण न चुकता सबस्क्राईब नक्की करा। आपण कित्येक चॅनल सबस्क्राईब करतो, पिक्चरचे, गाण्याचे, मूवीचे, नाटकांचे, पण शेतकरी जर असाल तर शेतीविषयक माहितीसाठी आपल्या शेतकरी महाराष्ट्राच्या या चॅनलला आपण सबस्क्राईब नक्की करा। तर शेतकरी मित्रांनो, परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये।